आज जास्त कोणतीही तयारी न करता किंवा कोणताही तामझाम न करता अगदी 20 मिनिटात तयार होणारी राईस थाळी बनवतोय. या थाळीमध्ये आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत असे इन्स्टंट छोले आणि त्यासोबत गरमागरम भात. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे, एक मोठा चिरलेला टोमॅटो, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे. हे सर्व काढून घ्यायचं. यामध्ये थोडंही पाणी घालायचं नाही आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून आपण वाटण तयार करू. तर इथे पहा थेंबभरही पाण्याचा वापर न करता सर्व साहित्य मिक्सरला फिरून मी वाटण तयार करून घेतलं आहे. आता आपण लगेच भाजी बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला आपण या ठिकाणी इन्स्टंट छोले बनवतोय त्यामुळे कुकरचाच वापर करायचा आहे. कुकर गरम झाला की यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की काही खडे मसाले घालायचे. त्यामध्ये 4 हिरवी वेलची, 2 तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा जिरे आणि एक मोठी वेलची घेतली आहे. खडे मसाले एक अर्धा मिनिटं मंद आचेवर तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि आता वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि वाटणाला बाजूनी छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचंय. तर इथे पहा वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत वाटण मी परतून घेतलं आहे. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. तर इथे मी पावडर मसाल्यांमध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरेपूड घेतली आहे. गरम मसाल्याऐवजी तुम्ही यामध्ये छोले मसाला सुद्धा वापरू शकता. सर्व पावडर मसाले घातले की यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे पावडर मसाले कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा. तर इथे पहा मसाला मी वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता मसाल्याला बाजूनी तेलही छान सुटले आणि मसाल्याचा रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 वाटी काबुली चणे म्हणजे छोले भिजवून घेतले होते. ते भिजवलेले काबुली चणे यामध्ये घालायचे, मसाल्यासोबत मिक्स करायचे आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं मसाल्यासोबतच छान असे परतून घ्यायचे. तर इथे पहा मध्यम आचेवर हे काबुली चणे मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं मी छान असे परतून घेतले. आता यामध्ये पाणी घालायचं. तुम्हाला या ठिकाणी जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता कारण आपल्याला कुकरच्या शिट्ट्या सुद्धा करून घ्यायच्या आहेत. मी 2 ग्लास इतकं पाणी यामध्ये घातलं आहे. पाणी घातल्यानंतर एकदा मसाला पाण्यासोबत मिक्स करायचा. यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करायच्या. गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे पहा मध्यम आचेवर कुकरच्या मी 5 शिट्ट्या करून घेतल्या. गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे. आता कुकरचं झाकण काढूया आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त चमचमीत, तर्रीदार अशी छोलेची भाजी बनून तयार झाली आहे. या ठिकाणी तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता. याहीपेक्षा आणखी सैलसर जर ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी वापरायचं. त्यासोबतच तुम्ही पाहू शकता तर्री सुद्धा किती छान आली आहे. ही छोलेची भाजी तुम्ही चपाती आणि पुरीसोबत सुद्धा सर्व्ह करू शकता आणि भातासोबत तर अप्रतिम लागतेच. मग तुम्ही यासोबत साधा भात किंवा जिरा राईस काहीही बनवू शकता. मी छोले शिजेपर्यंत साधा राईस बनवून घेते आणि आता गरमागरम भातासोबत चवीला भन्नाट अशी ही छोलेची भाजी सर्व्ह करूयात. चवीला इतकी अप्रतिम लागते की तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवून खाल. त्यामुळे एकदा तरी या पद्धतीने ही छोलेची भाजी नक्की बनवून पहा. कशी झाली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल